ह्याच्या पुढे कुठलेही चुकीचं औषध अगर आपल्याकडे नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये उतरूच नका. जे याच्यावर विश्वास असेल विद्यापीठाचं सर्टिफिकेशन घ्या आणि करा. आम्हाला लोकांना काही प्रॉब्लेम नाहीये. डीलर लोकांनी पण त्या पद्धतीची थोडी भूमिका घ्यावी. प्रामुख्याने अधिकारी वर्गांना मी सांगेन की ह्याच्यामध्ये तुम्ही मधली हे जी काही तुम्ही रांग लावायला पाहिजे होती शिस्त केलेली आहे. म्हणून यापुढे रेग्युलर चेक राहिले पाहिजे. जे झाले म्हणजे जे इफेक्टिव्ह नाही ते मार्केटमध्ये उतरता कामा नये. तुम्हाला सांगतोय मी, तुम्हाला सांगतो परत सांगतोय, तुम्हाला तालुका कृषी अधिकारी, डॉक्टर, सायंटिस्ट हे जी काय मोठी मोठी पदं दिलेली आहेत त्या सगळ्या लोकांना सांगतो की या पद्धतीने तुम्ही स्पष्ट यापुढे शिस्त राहिली पाहिजे. कारण याच्यामुळे सरकारची बदनामी होते. सरकार नेमकं काय करताय यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. तुम्ही तुमचं काम करा, शिस्त इथे लावा. आमच्या या कोणीही लोकांची यापुढे देवगडमध्ये शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही.